नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या संघर्ष योद्धा या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, जसं की आपण पोलीस भरती मागील झालेल्या पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिकेची सिरीज चालू केलेली आहे. तर पुणे लोहमार्ग, मुंबई लोहमार्गाचे आपण प्रश्नपत्रिकांचे व्हिडिओ बनवून आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. तर मित्रांनो, आज आपण अमरावती शहर पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2024 बघणार आहोत. यातले आपण जसं की आपला पॅटर्न आहे, आपण यातले फक्त प्रश्न बघतो ज्यामध्ये मराठी व्याकरण, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, आपलं संविधानाबाबत, तसंच करंट अफेअर्स, चालू घडामोडी आणि जनरल नॉलेज जे पण आहे ते प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कव्हर करतो. तर चला तर मित्रांनो, आज आपण अमरावती शहर पोलीस प्रश्नपत्रिका 2024ची सुरू करू. तर पहिला प्रश्न आहे, सध्याचे भारताचे लोकसभा स्पीकर किंवा अध्यक्ष कोण आहेत? तर सध्याचे भारताचे लोकसभा स्पीकर आहेत ओम बिर्ला हे आहेत. लोकसभेचे स्पीकर किंवा लोकसभेचे अध्यक्ष असं त्यांना म्हटलं जातं, तर ते ओम बिर्ला हे आहेत. पुढचा प्रश्न आहे, समृद्धी महामार्ग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून जात नाही? तर आपण ऑप्शन देत नाही, पण आपण काही प्रश्नांना ऑप्शन आपल्याला द्यावा लागतो. तर त्याचं ऑप्शन आहे नागपूर, अमरावती, अकोला आणि बुलढाणा. तर कोणत्या जिल्ह्यातून जात नाही? तर तो अकोलामधून जात नाही, म्हणून बरोबर उत्तर आहे अकोला. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणता मिसाईलचा प्रकार नाही? तर याला पण ऑप्शन द्यावे लागतात, म्हणून अग्नी, त्रिशूल, सेतू आणि आकाश. तर अग्नी, त्रिशूल, आकाश हे आपल्या मिसाईलचे प्रकार आहेत. तर सेतू हा प्रकार नाही. सेतू म्हणजेच पूल, पुलाला समानार्थी शब्द हा सेतू असतो. पुढचा प्रश्न आहे, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका T20 वर्ल्ड कप चा अंतिम सामना कोठे झाला? जो आपला भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधला T20 वर्ल्ड कप आहे त्याचा अंतिम सामना बार्बाडोस या शहरामध्ये झाला. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या शहराला इंद्रनगरी म्हणून ओळखले जाते? तर कोणत्या शहराला इंद्रनगरी म्हणून ओळखले जाते? तर अमरावती या शहराला इंद्रनगरी म्हणून ओळखले जाते. ही अमरावती जिल्ह्याची प्रश्नपत्रिका आहे, त्यामुळे साहजिकच अमरावती या जिल्ह्यातील काही प्रश्न विचारले जाऊ शकतील. पुढचा प्रश्न आहे, मेषपात्र म्हणजे काय? तर मेषपात्र याचा अर्थ होतो बावळट मनुष्य, बावळट माणूस म्हणजेच मेषपात्र. पुढचा प्रश्न आहे, ग्रामसेवकाची नेमणूक कोण करतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी. जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी हा ग्रामसेवकाची नेमणूक करतो. पुढचा प्रश्न आहे, भारताच्या सरहद्दीला लागून असलेल्या देशांची संख्या किती आहे? तर भारताच्या सरहद्दीला लागून असलेल्या देशांची संख्या ही 7 देश भारताच्या सरहद्दीला लागलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे, प्रभाकर हे साप्ताहिक कोणी सुरू केले? प्रभाकर हे साप्ताहिक भाऊ महाजन यांनी सुरू केले. प्रभाकर हे साप्ताहिक भाऊ महाजन यांनी सुरू केले. पुढचा प्रश्न आहे, रेमन मॅग्सेसे पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण आहेत? ज्यांना रेमन मॅग्सेसे हा पुरस्कार मिळाला असे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती आहेत आचार्य विनोबा भावे. आचार्य विनोबा भावे हे पहिले रेमन मॅग्सेसे पुरस्कार मिळवणारे महाराष्ट्रीयन व्यक्ती आहेत. पुढचा प्रश्न आहे, शक्तीस्थळ हे कोणाचे समाधी स्थळ आहे? तर शक्तीस्थळ हे इंदिरा गांधी यांचे समाधी स्थळ आहे. पुढचा प्रश्न आहे, विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना कोणी केली? तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना केली. तसेच मुलींसाठी शाळा सुद्धा काढण्याचे काम महर्षी धोंडो केशव कर्वे यांनीच केले आहे. SNDT कॉलेज हे मुलींसाठी विद्यापीठ महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी काढले आहे. पुढचा प्रश्न आहे, इंग्लंडच्या संसदेचे पहिले भारतीय सदस्य कोण होते? तर इंग्लंडच्या संसदेचे पहिले भारतीय सदस्य हे दादाभाई नौरोजी होते. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या संतांची पदे शिखांच्या गुरुग्रंथ साहेब या ग्रंथामध्ये आहेत? तर संत नामदेव या महाराष्ट्रातील संत नामदेव हे जे संत आहेत त्यांच्या
त्यांची पदे शिखांच्या गुरुग्रंथ साहेब या ग्रंथामध्ये आहेत. पुढचा प्रश्न, शनी या ग्रहाचा शोध लावण्याचे श्रेय कोणत्या शास्त्रज्ञास जाते? त्याचं उत्तर आहे मित्रांनो गॅलिलिओ. कारण गॅलिलिओ यांनी दुर्बिणीचा शोध लावला. त्या दुर्बिणीमुळेच आपण शनी या ग्रहापर्यंत पोहोचू शकलो. तर शनी या ग्रहाचा शोध लावण्याचे श्रेय गॅलिलिओ यांना दिले जाते. पुढचा प्रश्न आहे, चंद्र दररोज आदल्या दिवसापेक्षा किती मिनिटे उशिरा उगवतो? तर चंद्र उशिरा उगवतो हे माहिती आहे सर्वांना, पण तो किती मिनिटे? तर 50 मिनिटे. 50 मिनिटे उशिरा उगवतो दररोज. पुढचा प्रश्न आहे, कशामुळे आकाश निळ्या रंगाचे दिसते? तर हा प्रश्न बरेच वेळा पोलीस भरतीला आलाय. कशामुळे आकाश निळ्या रंगाचे दिसते? तर याचं उत्तर आहे पृथ्वीवरील वातावरणामुळे आकाश निळ्या रंगाचे दिसते. पुढचा प्रश्न आहे, सर्वात लहान खंड कोणता? तर सर्वात लहान खंड हा ऑस्ट्रेलिया हा आहे. सर्वात लहान खंड हा ऑस्ट्रेलिया हा आहे. पुढचा प्रश्न, सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? तर बुध हा सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह आहे. तामिळनाडूमधील जड वाहनांचा कारखाना कोठे आहे? तामिळनाडूमध्ये जी जड वाहने बनवली जातात त्या वाहनांचा कारखाना कुठे आहे? तर आवडी या ठिकाणी तामिळनाडूमधील जड वाहनांचा कारखाना आहे. पुढचा प्रश्न आहे, अंतराळ संशोधन समिती 1961 मध्ये कोणाच्या अध्यक्षतेखाली सुरू झाली? अंतराळ संशोधन समिती 1961 मध्ये कोणाच्या अध्यक्षतेखाली सुरू झाली? तर यांचं नाव आहे विक्रम साराभाई यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाली. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी भारताचे पंतप्रधान कोण नव्हते? तर ही आपल्याला 4 नावं आहेत. यातील भारताचे पंतप्रधान कोण नव्हते हे नाव ओळखायचे. तर पहिला ऑप्शन आहे विश्वनाथ प्रताप सिंग, दुसरा आहे चौधरी चरण सिंग, तिसरा आहे इंद्रकुमार गुजराल आणि चौथा आहे नीलम संजीव रेड्डी. तर यातील भारताचे पंतप्रधान हे 3 लोक होते. तर नीलम संजीव रेड्डी हे भारताचे पंतप्रधान नव्हते, म्हणून बरोबर उत्तर आहे नीलम संजीव रेड्डी. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, बेकिंग पावडर म्हणजे काय? तर बेकिंग पावडर म्हणजे सोडियम कार्बोनेट. सोडियम कार्बोनेट म्हणजे खाण्याचा सोडा. सोडियम कार्बोनेट म्हणजेच खाण्याचा सोडा म्हणजेच बेकिंग पावडर. 1 मिलियन म्हणजे किती? तर 1 मिलियन म्हणजे 10 लाख. बऱ्याच वेळा आपण युट्यूबला वगैरे बघतो 1 मिलियन सबस्क्रायबर पूर्ण झालेत वगैरे, इंस्टाग्रामला 1 मिलियन सबस्क्रायबर पूर्ण. तर 1 मिलियन म्हणजे हे 10 लाख याचा अर्थ असा होतो. 1 मिलियन म्हणजे 10 लाख. पुढचा प्रश्न आहे, माजलगाव धरण कोणत्या नदीवर कोणत्या जिल्ह्यात आहे? माजलगाव हे धरण कोणत्या नदीवर आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर इथे नदी पण विचारले आणि जिल्हा पण विचारला. तर याचं उत्तर आहे मित्रांनो सिंदफणा नदीवर आणि बीड जिल्ह्यामध्ये आहे. माजलगाव धरण हे सिंदफणा नदी आणि बीड सिंदफणा नदीवर आणि बीड जिल्ह्यामध्ये आहे. तर पुढचा प्रश्न आहे, निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 90.4 फेरेनहाइट. तर 90.4 आणि जर सेल्सिअसमध्ये विचारलं तर ते 37 सेल्सिअस एवढं असते. तर जसं ऑप्शन असेल त्याप्रमाणे आपल्याला उत्तर द्यावं लागते. जर फेरेनहाइटमध्ये विचारलं तर 90.4 आहे आणि सेल्सिअसमध्ये विचारलं तर 37 अंश सेल्सिअस. पुढचा प्रश्न आहे, उंच ठिकाणी अन्न शिजवण्यासाठी वेळ का लागतो? तर उंच ठिकाणी अन्न शिजवण्यासाठी वेळ लागतो कारण वातावरणाचा दाब कमी असतो. उंच ठिकाणी वातावरणाचा दाब हा कमी असतो, त्यामुळे अन्न शिजवण्यासाठी वेळ लागतो. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी 1000 सरोवरांचा देश कोणता देश म्हणून ओळखला जातो? तर ऑप्शन दिले थायलंड, फिनलंड, श्रीलंका, नॉर्वे. तर 1000 सरोवरांचा देश फिनलंड म्हणून ओळखला जातो. तर फिनलंड हा देश हा 1000 सरोवरांचा देश म्हणून ओळखला जातो.
पुढचा प्रश्न आहे, भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता, भारतीय पुरावा कायदा ऐवजी करण्यात आलेले नवीन कायदे कधीपासून लागू करण्यात आले? तर त्याची तारीख आहे मित्रांनो 1 जुलै 2024. 2024च्या बरेच प्रश्नपत्रिकांमध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे. तर पुन्हा एकदा प्रश्न असतो, भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता, भारतीय पुरावा कायदा ऐवजी करण्यात आलेले नवीन कायदे कधीपासून लागू करण्यात आले? तर ते आहेत 1 जुलै 2024 पासून लागू करण्यात आलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे, दोन शब्द किंवा दोन वाक्यांना जोडतात त्यांना काय म्हणतात? दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडतात त्या शब्दाला काय म्हणतात? तर त्या शब्दाला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. हे जे अव्यय त्याला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप मध्ये सुवर्ण पदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू कोण होता? तर वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियन मध्ये सुवर्ण पदक जिंकणारा पहिला भारतीय नीरज चोपडा हा होता. भालाफेकपटू भारताचा नीरज चोपडा याने पहिल्यांदा सुवर्ण पदक जिंकले होते. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटना मूलभूत कर्तव्य कोणत्या अनुच्छेदामध्ये विस्तृत आहे? तर याचं उत्तर मित्रांनो 51 मध्ये भारतीय राज्यघटना मूलभूत कर्तव्य ह्या 51 या अनुच्छेदामध्ये विस्तृत आहेत. पुढचा प्रश्न आहे, मानवी डोळ्यांचा कोणता भाग येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो? त्याचं उत्तर आहे आयरिस. मानवी डोळ्यामधील आयरिस हा भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो. पुढचा प्रश्न आहे, कोणता दिवस अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून पाळला जातो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 26 जून हा दिवस अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून पाळला जातो. त्याचं उत्तर आहे 26 जून. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या घटना दुरुस्तीचे वर्णन मिनी घटना किंवा मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून केले जाते? तर ती घटना दुरुस्ती आहे 42वी घटना दुरुस्ती. याचे वर्णन मिनी घटना किंवा मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून केले जाते. तर याचं उत्तर आहे मित्रांनो 42वी घटना दुरुस्ती. पुढचा प्रश्न आहे, कथ्थक नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर कथ्थक नृत्य प्रकार हा उत्तर प्रदेश या राज्याशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचे मँचेस्टर कोणत्या शहराला म्हणतात? तर महाराष्ट्राचेच मँचेस्टर हे कोल्हापूरमधील इचलकरंजी या शहराला म्हणतात. तर महाराष्ट्राचे मँचेस्टर इचलकरंजी या शहराला म्हणतात. मँचेस्टर म्हणजे इंग्लंडमधील हे मँचेस्टर शहर आहे. तिथे मोठ्या प्रमाणात कापडाची निर्मिती केली तशी जाते. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील इचलकरंजी हे शहर आहे, तिथे हातमाग वापरून कापडाची अजून सुद्धा मोठ्या प्रमाणात निर्मिती केली जाते. त्यामुळे मँचेस्टर शहराप्रमाणे महाराष्ट्रातील मँचेस्टर हे इचलकरंजी म्हणून ओळखले जाते. तर ही माहिती मित्रांनो लक्षात ठेवा. वाक्यात शब्द वापरताना शब्दाच्या मूळ स्वरूपात बदल करून त्या शब्दाची जी रूपे तयार होते त्यास काय म्हणतात? तर त्याला पद असे म्हणतात. वाक्यामध्ये शब्द वापरताना शब्दाच्या मूळ स्वरूपात बदल करून त्या शब्दाची जी रूपे तयार होतात त्यांना काय बोलतात? पद म्हणतात त्यांना. पुढचा प्रश्न आहे, धातूला विविध प्रत्यय लागून बनणाऱ्या व अपुरी क्रिया दाखविणाऱ्या शब्दांना काय म्हणतात? तर त्याला कृदंते असे म्हणतात. तर धातूला विविध प्रत्यय लागून बनणाऱ्या व अपुरी क्रिया दाखविणाऱ्या शब्दांना काय म्हणतात? तर कृदंते म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, एकूण काव्य गुण किती आहेत? तर जे काव्याचे गुण आहेत ते एकूण किती आहेत? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 10. एकूण काव्य गुण हे 10 आहेत. पुढचा प्रश्न आहे, द्वंद्व समास ओळखा. तर आपल्याला द्वंद्व समासातील काही शब्द दिलेत, तर त्यातील आपल्याला द्वंद्व समास ओळखायचा आहे. तर जलद, नापसंत, विटीदांडू आणि महर्षी यातला तर द्वंद्व समासाचे उत्तर आहे विटी आणि दांडू. कारण का यातील दोन्ही पद महत्वाचे आहेत. विटी पण महत्वाची आहे, दांडू पण महत्वाचे आहे. तर म्हणून हा झाला द्वंद्व समास विटी दांडू. पुढचा प्रश्न आहे, रघुने पेढा खाल्ला होता, काळ ओळखा. तर रघुने पेढा खाल्ला होता. तर ऑप्शन आपल्याला दिले त्याचे पूर्ण वर्तमान काळ, पूर्ण भूतकाळ, चालू भूतकाळ आणि वर्तमान काळ. तर याचं उत्तर आहे मित्रांनो पूर्ण भूतकाळ. कारण का रघुने पेढा खाल्ला होता ही क्रिया पूर्ण झालेली आहे म्हणून पूर्ण भूतकाळ याचं बरोबर उत्तर आहे.
पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता स्वर नाही? तर उ ए ग ए, उ अ ए आणि ग. तर ग हा स्वर नाही, तर ग हे व्यंजन आहे. बाकी उ ए आणि अ हे स्वर आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, तृतीय पुरुष सर्वनाम कोणते? तर हे जे खाली 4 सर्वनाम दिले त्यातले तृतीय पुरुष सर्वनाम ओळखायचं आहे. ती, तुम्ही, तू, आम्ही. तर यातलं ती हे तृतीय पुरुष सर्वनाम आहे. तुम्ही, तू, आम्ही हे प्रथम पुरुष व द्वितीय पुरुष सर्वनामे आहेत. आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो? तर तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण वर्ण असे म्हणतो. पुढचा प्रश्न आहे, मराठी भाषेत एकूण किती स्वर आहेत? तर मराठी भाषेत एकूण 14 स्वर आहेत. पुढचा प्रश्न आहे, जे शब्द कोणत्याही प्रकारचे नामाऐवजी येतात त्यांना काय म्हणतात? जे शब्द कोणत्याही प्रकारच्या नामाऐवजी येतात त्याला सर्वनाम असे म्हणतात. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला आपण सर्वनाम म्हणून ओळखलं जातो. पुढचा प्रश्न आहे, पुढे तिखट मागे आंबट या म्हणीचा अर्थ काय होता? तर मी डायरेक्ट अर्थाचंच उत्तर दिले, सर्वत्र सारखाच अभिप्राय. थोडीशी चुकी झाली इथे. सर्वत्र सारखाच अभिप्राय याचा अर्थ असा होतो. तर पुढचा प्रश्न आहे, अर्ज हा शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आलेला आहे? तर अर्ज हा शब्द मराठीत अरबी भाषेतून आलेला आहे. बरेच वेगवेगळे शब्द जे मराठीमध्ये आलेत आणि आपण त्याचा सर्रास मराठीमध्ये वापर करतो, पण ते कोणत्या भाषेतून आले आहेत याचा एक मी सेपरेट शॉर्ट्स आपल्या शॉर्ट्समध्ये टाकलेलं आहे. ते तुम्ही जर बघितलं तर बरोबर मित्रांनो, हे बरेच शब्द आहेत ते मी त्यामध्ये नोंद केलेले आहेत. तर तुम्ही जेव्हा व्हिडिओ बघता फावला वेळ असेल तर ते शॉर्ट्स पण बघत राहा. शॉर्ट्समध्ये खूप महत्त्वाची माहिती आपल्या भरती संदर्भात मी टाकलेली आहे. आणि जे कोण या चॅनलला नवीन आहेत, पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघताय, त्यांनी आपल्या चॅनलला जाऊन प्लेलिस्ट चेक करा. कारण प्लेलिस्टमध्ये तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षा आपलं सर्व जे पण पेपर आहेत त्याची मी प्लेलिस्टमध्ये एक वेगळी प्लेलिस्ट बनवली आहे. त्यामध्ये पेपरची वेगळे व्हिडिओ अशी एक वेगळी प्लेलिस्ट मी प्रश्नसंच म्हणून बनवले, तर तुम्ही बघू शकता. पुढचा प्रश्न मित्रांनो, दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तर गरुड हा आपल्याला शब्द दिलाय, तर याचा समानार्थी शब्द जे ऑप्शन पण आपल्याला दिलेले आहेत, अहि, वैनतेय, विहंग, रिपू. तर गरुड या शब्दाचा समानार्थी शब्द आहे वैनतेय. वैनतेय हे बरोबर उत्तर आहे. वैनतेय म्हणजेच गरुड. तर पुढचा आणि शेवटचा प्रश्न मित्रांनो, नटसम्राट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर हा प्रश्न पुणे लोहमार्गाला सुद्धा पडलेला आणि या अमरावतीच्या पेपरमध्ये सुद्धा पडलाय. तर नटसम्राट या पुस्तकाचे लेखक आहेत वि.वा. शिरवाडकर. त्यामुळे याचं बरोबर उत्तर आहे वि.वा. शिरवाडकर. तर मित्रांनो इथेच थांबू. आजचा आपला हा अमरावती जिल्ह्याचा पोलीस भरतीचा पेपर आपण आज कव्हर केलाय. तर असे बरेच अजून पेपर आहेत ते मला या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करायचे आहेत. तर त्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत सर्वांना जय हिंद.